राज्याच्या सीमेवर असलेल्या छत्तीसगडच्या हद्दीतील करेगट्टा भागात मोठी चकमक झाली आहे। चकमकीत 6 माओवादी ठार झालेत, तर परिसरातील 1000 माओवाद्यांना घेरण्यासाठी गेल्या 2 दिवसापासून अभियान राबवलं जातंय। केंद्रीय निमलष्करी दलांसह 4 राज्याचे 10,000 जवान संपूर्ण परिसरात तैनात करण्यात आलेत। देशातील आतापर्यंतचा सगळ्यात मोठं ऑपरेशन या ठिकाणी राबवण्यात येतंय। या अभियानात MI-17 हेलिकॉप्टरसह ड्रोनचाही वापर केला जातोय। दरम्यान आज सुरक्षा दलाचे जवान आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाली आहे। या चकमकीत 6 माओवादी ठार झालेत। या संदर्भातील अधिक माहिती आपले प्रतिनिधी महेश तिवारी यांच्याकडून। महेश, आज सुरक्षा दलाचे जवान आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाल्याचं कळतंय आणि यात 6 माओवादी देखील ठार झालेत, काय अधिकची माहिती? छत्तीसगड मध्ये माओवाद्यांना घेरण्यासाठी विशेषतः दंडकारण्यात 2026 पर्यंत माओवाद संपवण्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं जे विधान होतं त्याला अनुसरून सुरक्षा दलांचं हे मोठं ऑपरेशन राबवलं जात आहे। महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा, ओडिशा असा बॉर्डर एरिया असलेला हा परिसर आहे। हा संपूर्ण घनदाट पहाडी असलेला भाग आहे। या भागात 1000 पेक्षा जास्त माओवादी लपलेले आहेत अशी माहिती होती आणि यात काही मोठे माओवादी नेते आहेत। याची माहिती मिळाल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार हे मोठं अभियान या ठिकाणी राबवलं जात आहे। 10,000 जवानांनी या संपूर्ण परिसराला वेढा घातलेला आहे। काही किलोमीटर परिसरात पसरलेला हा संपूर्ण पहाडी परिसर आहे आणि या भागात 2 दिवसापासून हे सुरू झालेलं अभियान यात पहिलं यश आज मिळालेलं आहे। 6 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलेलं आहे आणि यांची ओळख अजून पटलेली नाही। मात्र हा जो संपूर्ण परिसर आहे घनदाट जंगल पहाडी, हे पाहता अनेक ठिकाणी या माओवाद्यांनी या भागात IEDची स्फोटकं पेरून ठेवलेली आहे। त्यामुळे अत्यंत सतर्कतेनं या ठिकाणी हे ऑपरेशन राबवलं जात आहे। आणखी 2 ते 3 दिवस हे ऑपरेशन सुरू असण्याची शक्यता आहे, कारण मोठ्या प्रमाणात 1000च्या जवळपास माओवादी या ठिकाणी आहेत। त्यामुळे त्यांना घेरण्याची ही योजना आहे। माओवाद्यांच्या मोठ्या नेत्यांना घेरण्याची योजना आहे। आता त्यात नेमकं कसं यश मिळेल हे बघावं लागेल। मात्र आज 6 माओवादी या ठिकाणी ठार झालेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मोहिमेमध्ये हेलिकॉप्टर MI-17 जे आहेत 3 ते 4 त्यांचा वापर केला जात आहे। ड्रोन आहेत, अत्याधुनिक तंत्रज्ञान जेवढं वापरता येईल ते सगळं वापरण्याचा प्रयत्न आहे। आजपर्यंत देशात सुरक्षा दलांनी जे मोठं ऑपरेशन राबवलेले आहेत त्या सगळ्यात मोठं हे ऑपरेशन आहे असं आपण म्हणू शकतो आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा त्याला न्यूज 18 लोकमतशी बोलताना दुजोरा दिलेला आहे। त्यामुळे संध्याकाळपर्यंत किंवा येत्या 2 दिवसात नेमकं काय घडेल हे बघावं लागेल। सध्या तरी 4 राज्यांचा हा जो सीमावर्ती भाग आहे हा आता सुरक्षा दलांच्या हालचालीचा मोठा केंद्रबिंदू बनलेला आहे। नक्कीच महेश, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान आज सुरक्षा दलाचे जवान आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाली आणि या चकमकीत 6 माओवादी ठार झालेत।